विलंबित सूत्र वामन रूप महेश्वर पुत्र सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी जिंजीगडावर भगव्या जल्लोषामध्ये महाराष्ट्र दिन, आपला मावळाची प्रेरणादायी मोहीम. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत तामिळनाडूतील ऐतिहासिक जिंजी किल्ल्यावर आपला मावळा या संघटनेच्या वतीनं गड संवर्धन, स्वच्छता आणि जतन मोहीम उत्साहामध्ये पार पडली. खासदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाचा हा 14वा टप्पा ठरला असून महाराष्ट्रासह देशभरातील शिवप्रेमी मावळ्यांनी मोठ्या संख्येनं यामध्ये सहभाग घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याशी ऐतिहासिक नाळ असलेला जिंजी किल्ला दक्षिण भारतातील महत्त्वाचा दुर्ग मानला जातो. छत्रपती राजाराम महाराजांच्या संघर्ष काळामध्ये या गडानं तात्पुरत्या राजधानीचं स्वरूप धारण करत स्वराज्य रक्षणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे जिंजी गडावर महाराष्ट्र दिन साजरा करण्याला विशेष ऐतिहासिक महत्त्व लाभलं. मोहिमेदरम्यान स्वयंसेवकांनी गड परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबवत प्लास्टिक कचरा गोळा केला, झाडाझुडपांची साफसफाई केली, तसंच ऐतिहासिक वास्तूंच्या परिसराचं जतन केलं. जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी संपूर्ण गड परिसर दुमदुमून गेला होता. भगव्या झेंड्याच्या साक्षीनं महाराष्ट्र दिन उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. गडाच्या पायथ्याशी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळ्याला विशेष रंगत आणली. मल्लखांबाची थरारक प्रात्यक्षिके, भरतनाट्यमचे सुरेख सादरीकरण आणि शिवपोवाड्यांच्या जोशपूर्ण गजरानं उपस्थितांमध्ये उत्साह संचारला. महाराष्ट्र आणि तामिळनाडूच्या सांस्कृतिक परंपरांचा सुंदर संगम यावेळी पाहायला मिळाला. यावेळी खासदार निलेश लंके यांनी गडकोट जपणं म्हणजे इतिहास, संस्कृती आणि स्वाभिमानाचे रक्षण होय. देशभरातील ऐतिहासिक वारसा जतनासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं त्यांनी सांगितलं. गड संवर्धनासोबत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारी ही मोहीम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली. आमच्या आपला मावळा संघटनेची गडकिल्ले संवर्धन स्वच्छता मोहीम जी किल्ले शिवनेरी या ठिकाणाहून सुरू केली. त्यामध्ये अनेक किल्ले घेण्यात आले. धर्मवीर गड असो, रायरेश्वर असो, रामशेष असो, सालेर असो, तुमचा तिकोना असो, विश्रामगड असो, लोहगड असो किंवा प्रतापगड, सिंहगड, सिंधुदुर्ग असो, भुदरगड असो. आज ही 14वी मोहीम आहे. म्हणजे 14 महिने सलगपणे आम्ही ही मोहीम राबवली. 14वी मोहीम महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून ही मोहीम स्वराज्याची तिसरी राजधानी जिंजी या ठिकाणी साजरा करायचा आम्ही सर्वांनी निर्धार केला. आणि हजारो मावळे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातील मावळे या मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहे. कारण स्वराज्याच्या 3 राजधान्या होत्या, त्यामध्ये राजगड, रायगड आणि तमिळनाडूतील जिंजी. त्यामुळे आज जिंजी किल्ल्यावर आम्ही ही मोहीम साजरी करत असताना खऱ्या अर्थाने एक आनंद वाटतो की ही मोहीम साजरा करत असताना आम्ही महाराष्ट्र गीतांनी सुरुवात केली. शाहिरांचा कार्यक्रम झाला, ज्या शाहिरांनी छत्रपती शिवरायांचा इतिहास दराखोऱ्यापर्यंत पोचवण्याचं काम केलं. त्या शाहिरांचा शाहिरी कार्यक्रम झाला. भरतनाट्यमचा कार्यक्रम तमिळनाडूमध्ये आपण ही मोहीम करतो तर भरतनाट्यम घेण्यात आलं. मल्लखांब त्या ठिकाणी मल्लखांबचे सुद्धा कार्यक्रम घेण्यात आले. अशी कार्यक्रमाने ही मोहीम आज साजरी होत आहे. काय जाणवलं महाराष्ट्राच्या आणि या किल्ल्यामध्ये काही प्रमाणात मला या ठिकाणी फरक जाणवला. आपल्या किल्ल्यांच्या परिसरामध्ये प्लास्टिकचा कचरा, अस्वच्छता पाहायला मिळते, पण या ठिकाणी एक बऱ्यापैकी स्वच्छता पाहायला मिळाली. बऱ्यापैकी संवर्धन जतन केलेलं, गडकोट जतन केलेलं पाहायला मिळालेले आहे. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24,